श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे उत्तराखंडमध्ये हळदी हात कसा होतो. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये जरा वेगळा होतो, रात्रीची हळद होते, पण इकडे उत्तराखंडमध्ये थोडं वेगळं होतं. तर मी इकडे हळदीच्या तयारीला तयार वगैरे होऊन निघून गेली आहे माझ्या फ्रेंड्सबरोबर. आणि त्याला म्हणजे हळदीचा कार्यक्रम ऑलरेडी सुरू झाला होता. मला थोडा लेटच झाला होता, पण मी गेली तर पहिली हळद लावायला सुरुवात केली, कारण मला ऑलरेडी लेट झाला होता. आणि आमच्याकडे इकडे एक उत्तराखंडमध्ये एक पद्धत आहे की सगळी लोकं, जेंट्स असून दे किंवा लेडीज असून दे, सगळीजणं येल्लो कलरचेच कपडे घालतात. त्यामुळे सगळं दृश्य बघायला खूप छान वाटतं. म्हणजे सगळं घर पूर्ण सजवलेलं आहे, सगळे लेडीज जेंट्स सगळे लोक पिवळे कपडे घालून बसले आहेत. किती छान वाटतं ते. आणि त्यात आणखी आमच्याकडे थंडी असते. ह्या टायमाला खूप थंडी पडली होती, पण ऊनही पडलं होतं. त्यामुळे सगळे लोक उन्हामध्ये बसले होते. सगळेजणं उन्हाचा मजा पण घेत होते. आणि हळदीचा प्रोग्राम म्हणजे जेमतेम संपला होता. सगळ्यांनी हळद वगैरे लावून झाली. एक एक करून लावता भरपूर वेळ झाला. आणि नंतर इकडे म्हणजे DJ वगैरे असतो, पण तो लग्नामध्ये असतो. हळदीमध्ये डी जे वगैरे नसतो. ते आपल्याकडे कसं नाशिक ढोल किंवा संबळ वगैरे असे नृत्य करतात ना, तसे इकडे ढोल वाजवतात. तर त्या ढोलमध्ये सगळे लोक नाचतात. ढोलचा साऊंड इतका सुंदर असतो ना, आणि त्यामुळे नाचायला एवढं मजा येते ना. मी कधीही डान्स करत नाही. म्हणजे इकडे मला थोडासा कसं तरी वाटतं डान्स करायला, पण असं काही असेल तर मी जरूर डान्स करते. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दिसते का ते बघा, आणि कमेंट करून जरा नक्की सांगा मी कशी नाच करते ती. आणि इकडे सगळे एन्जॉय करतात. जे लोक नाचत नाही ते लोक पण डान्स करतात. आणि ॲक्च्युली आज मला जायला ह्या गोष्टीमुळे झाला, ज्यांच्या घरामध्ये हळद होती तीच लेडीज माझ्याकडे तयार व्हायला आली होती. तिला छानपैकी मी मस्त सजवून तयार करून दिलं, केस वगैरे हेअरस्टाईल वगैरे करून दिली. म्हणून मला जायला लेट झाला आज हळदीमध्ये. तर आम्ही खूप डान्स केला, एक एक करून. आता ग्रुप डान्स, कोणाचा वेगवेगळा डान्स, अशा प्रकारे डान्स करत होते. खूप मजा आली, खूप एन्जॉय केलं. आणि इकडे मग खरंच खूप एन्जॉय करण्यासारखं असतं लग्न सीझन वगैरे. आता आम्ही इकडे लोक एवढे डान्स का करतात, तुम्ही बोलत असाल की एवढे डान्स का करतात. तर ॲक्च्युली काय, नवरीला हळद लावून झाली आहे, आता ती चेंज करायला, कपडे वगैरे चेंज करायला गेली आहे. आता मी तुम्हाला दाखवेनच की म्हणजे चेंज करून आल्यानंतर म्हणजे ह्याच्या पुढचा प्रोग्राम काय असतो. तोपर्यंत ही लोकं खूप धमाल करतात. आणि जेंट्स लोक तर फटकन येतात आपलं आवरून, पण लेडीजला थोडा टाईम लागतो. थोडं केस वगैरे धुणार, सगळं आपलं आवरणार, साडी नेसणार, तर ह्याच्यामुळे सगळ्यांना वेळ जातो. त्यामुळे देखील मुलं पण अशी परेशान करतात, तरी पण सगळेजणं मस्त एन्जॉय करतात. सगळ्यांना खूप आनंद येतो. म्हणजे कोणीही नाचत नाही असं होत नाही की कोण नाचत नाही, सगळेजण डान्स करतात. हे बघा, हे असावाला हे वाजंत्री येतात आणि हे वाजतात. त्या वाजत मध्ये डान्स करतात, नाचतात. डान्स म्हणू शकत नाही, नाचतात, खूप एन्जॉय करतात. त्याच ढोलकवरतीच नाच करतात. त्याच्यावरती DJ वगैरे लावत नाही. DJ वगैरे फक्त लग्नाला लावतात. आणि इकडे हळद होती दिवसाची, सकाळची हळद होते. नवरी मुलीला इकडे सकाळची हळद लागते. आणि इकडे म्हणजे एवढी मजा येते ना, एवढी मजा येते ती बघा. आता सगळं डान्स करून सगळं दमले. मी तर ऑलरेडी बसली होती. आणि इकडे नवरी पण आली, इकडे तयार होऊन आली, साडी वगैरे नेसून आली. आता मेन हे असतं, हे असं आपल्या महाराष्ट्रामध्ये होत नाही. इकडे आपल्याकडे इकडे उत्तराखंडमध्ये ज्या मुलीला हळद लागली त्या मुलीला लक्ष्मीचं रूप मानलं जातं. म्हणजे आपल्याकडे मानतात की मुली ह्या लक्ष्मी असतातच, पण असं पर्टिक्युलर असं काही फंक्शन असं म्हणजे कधी असं डिटेक्ट करत नाही कधी. इकडे बघा, तिची लिटरली पूजा होते. मुलगा असणे किंवा मुलगी असणे, मुलगी असेल तर लक्ष्मीचं रूप मानलं जातं, आणि मुलगा असेल तर नारायणचं रूप मानलं जातं. म्हणजे किती रिस्पेक्ट करतात ना. आणि अशा प्रकारे तिची सगळेजणं मिळून आरती करतात. लिटरली आरती बोलतात. सगळेजण एक एक करून आरती उतारतात. अशा पद्धतीने इकडे हळद लावली जाते. आणि आता हळद लावून झाल्यानंतर नंतर मग तिची वहिनी येते. वहिनी काजळचा टिक्का पण लावते. म्हणजे तिला कधी पूर्ण तिची प्रोग्राम होईपर्यंत तिला नजर लागू दे नाही. आणि त्यात आणखी हे सगळं पूजा झाल्यानंतर आपल्याकडे हे पण नसतं की ती आतमध्ये स्वतःहून चालत जात नाही. तिचा भाऊ किंवा मामा येऊन तिला आतमध्ये घेऊन जातो. ती चालत जाणार नाही. हे बघा, ती सांगते की मला कोणी घेऊ नका, मी चालत जाईन, पण नाही बाई, ते हे आहे, रिवाज आहे, तो केलाच पाहिजे. मग तिला बोलले तर थोडा म्हणून घेऊन जाऊया. त्याच्या मामा लोकांनी उचललं आणि तिला नेऊन थोड्या रस्त्यावर